या विधानसभा मतदारसंघातील सर्व सुज्ञ मतदार बंधू भगिनी आणि तुम्ही सर्व पत्रकार मित्र यांच्या सर्वांच्या सहकार्यानं अत्यंत शांततेमध्ये ही निवडणूक पार पडलेली आहे। या निवडणुकीला कोणतंही गालबोट लागलं नाही। काही लोकांनी प्रयत्न केला, परंतु कधी नव्हते आम्ही खूप संयम बाळगला आणि जत विधानसभा मतदारसंघातील जनतेनं माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला माझा मतदारसंघ नसताना मतदार यादी जत विधानसभा मध्ये माझं नाव नसताना, माझं इथं घर नाही, माझे कोणी नातेवाईक नाही, म्हणजे नातेवाईक म्हणजे आपली घरची फॅमिली, आता बाकी सगळे इथं सपोर्ट करणारे खूप लोक आहेत। असं असताना आणि प्रचंड विरोध असताना वातावरण इतकं गढूळ करण्याचा प्रयत्न केला गेला की आमच्या पार्टीच्या वरिष्ठांपर्यंत महायुतीमध्ये इथलं वातावरण एकदम दूषित झालेलं आहे आणि भूमिपुत्र विरुद्ध बाहेरचा असे एक रंग देण्याचा प्रयत्न केला गेला। परंतु जत विधानसभा मतदारसंघातील जनता ही प्रचंड सुज्ञ आहे। मी विधानसभेला उभा राहिलो म्हणूनच हे बोलतोय अशातला भाग नाही। माझी काही जुनी भाषणंही तुम्हाला ऐकायला मिळतील। मी मराठवाड्यामध्ये बोलताना मराठवाड्यामध्ये जी राजकीय सजगता समजता मराठवाड्यातल्या लोकांच्या मध्ये आहे, राजकारणाची दिशा तिथल्या लोकांना लगेच कळते। किंवा राज्यामध्ये तुम्ही बघितलं कोणतंही आंदोलन उभा राहिलं तर ते पहिल्यांदा मराठवाड्यामध्ये उभा राहतं आणि मग त्याचं लोक पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरतं। मी जेव्हा आंदोलनामध्ये राज्यभरामध्ये उतरलो तेव्हा मराठवाड्यामध्ये मला खूप चांगला सपोर्ट झाला होता आणि तिथल्या काही भाषणात मी म्हटलं की मराठवाड्यासारखं राजकारणाची दिशा पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुठल्या तालुक्याला कळत असेल तर तो जत विधानसभा मतदारसंघ आहे। हे 2-4 वर्षापूर्वी मी बोललो असेल, तुम्हाला युट्यूबमध्ये सर्च केल्यानंतर मिळेल। तर तेव्हा मला माहित नव्हतं मी इकडे निवडणुकीला उभा राहील, परंतु इथल्या लोकांना 18 विश्व दारिद्र्य, सातत्यानं पडणारा दुष्काळ आणि राज्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक केलेला अन्याय, या अन्यायामुळं किंवा कोकलेल्या निसर्गामुळं जत विधानसभा मतदारसंघातील मुलं असतील, वडीलधारी मंडळी असतील, हे रडत बसली नाही, तर हे स्वतःच्या पायावरती स्वकर्तृत्वावरती उभा राहण्याचा त्यांनी सातत्यानं प्रयत्न केलेला आहे। आणि म्हणून तर इतका विरोध असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला माझे सगळे सहकारी रात्रंदिवस या प्रक्रियेमध्ये खूप झटले। आता एखाद्याचं नाव घेतलं एखाद्याचं नाव नाही घेतलं तर ते बरं दिसणार नाही, परंतु डॉक्टर रवींद्र आरडी साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही ही निवडणूक लढली आणि इतक्या मोठ्या भरघोस मताधिक्याने मला लोकांनी निवडून दिलं आणि त्याच्यानंतर आपली भेट पण झाली नाही, आपली प्रेस पण झाली नाही। मी सातत्याने येतोय जातोय पण आपलं बोलणं झालं नाही आणि म्हणून म्हटलं की आपल्याबरोबर चर्चा करावी। जत विधानसभा मतदारसंघातील सर्व मायबाप जनतेचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की मला सन्मानानं विधान भवनामध्ये विधानसभेमध्ये काम करण्याची संधी मला जत विधानसभा मतदारसंघातील जनतेने दिली। माझे नेते राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय मोदी साहेब, माननीय नड्डा साहेब, अमित शाह साहेब, बावनकुळे साहेब, माझ्या उमेदवारीला तुम्हाला माहित आहे सगळ्यांना भानगडी, मी त्याच्यावरती बोलत नाही, परंतु काही लोकांचे आक्षेप होते की मला इथून उमेदवारी दिली नाही पाहिजे, पण तरी सुद्धा त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला आणि मला इथं निवडणूक लढण्याची संधी दिली। त्याबद्दल त्यांचंही मी मनापासून आभार व्यक्त करतो। जत विधानसभा मतदारसंघातील लोकांनी मला का निवडून दिलंय याची मला जाणीव आहे, कारण इथल्या लोकांना विकास हवा आहे, इथल्या लोकांना घाणेरडं राजकारण नको आहे, इथल्या लोकांना आडवाआडवी जिरवाजिरवीचं राजकारण नको आहे की जे गेल्या अनेक वर्षांपासून अशा राजकारणाला ही लोक सगळी कंटाळलेली आहेत आणि म्हणून त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी दिलेली आहे याची मला पूर्ण जाणीव आहे। आणि म्हणून मला विधानसभेचं सदस्य केल्याच्या नंतर माझी जबाबदारी मी पार पाडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय। त्यातले काही महत्त्वाचे टप्पे आहेत
मी असं ठरवलंय की त्रिसूत्रीवरती काम करायचं जत विधानसभा मतदारसंघामध्ये. एक शेती, दुसरं पाणी आणि तिसरा उद्योग, ह्या 3 विषयावरती जत विधानसभा मतदारसंघामध्ये पूर्णवेळ काम करायचं आहे. बाकीच्या पायाभूत सुविधा निर्माण करणं तर तो महत्वाचा विषय आहे आणि त्या तुम्हाला येत्या काळामध्ये तुम्हाला पूर्ण झालेले दिसतील. आणि मग मी विधानसभेचा सदस्य झाल्याच्या नंतर काही दिवस मुंबई, नंतर नागपूरचं हिवाळी अधिवेशन, त्यामध्ये आपल्याला पूर्ण वेळ इथं देता येत नव्हता. परंतु जेवढा वेळ मला मिळाला त्यामध्ये मी पहिल्यांदा जलसंपदा खात्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. सुधारित विस्तारित मैशाळ योजना ही कसल्याही परिस्थितीत पूर्ण झाली पाहिजे. लोकांना मी आश्वासित केलेलं आहे, लोकांना मी शब्द दिलेला आहे की जेव्हा मी पुढच्या निवडणुकीला तुमच्या समोर येऊ तेव्हा जत विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावरती हे कृष्णामाईचं पाणी गेलेलं दिसेल. आम्ही बोललोय आणि नुसतं बोलून चालणार नाही, त्याच्यावरती आपल्याला काम करावं लागेल. आणि म्हणून सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन आपण बैठक घेतली. त्यांना नेमक्या काय अडचणी आहेत, त्यांना सरकारची काय मदत हवी आहे, लोकप्रतिनिधी म्हणून मी त्यामध्ये काय भूमिका केली पाहिजे याची सविस्तर चर्चा मी सर्व अधिकाऱ्यांच्या सोबत केली. यामध्ये महत्वाचं काम जे होतं, पंप हाऊस नंबर 1 जे बेळंकीमध्ये आहे, आणि आपणही नंतर आपण सगळे पत्रकार मित्र तिथं जाऊ, तर तिथल्या कामाचे पायाभरणी आम्ही केलेली आहे आणि आता ते एकदम जोरात काम सुरू आहे. दुसऱ्या बाजूला मैशाळ योजनेचं आवर्तन सुरू झालं पाहिजे अशी लोकांची मागणी आहे. आणि मैशाळचं आवर्तन सुरू झालं तर सुधारित मैशाळ योजनेच्या कामाला तिथं अडचण येऊ शकते. अडचण येऊ शकते याचा अर्थ असा आहे की कॅनॉलला लागून हे पंप हाऊस असल्यामुळं जर मैशाळच्या मोटारी चालू झाल्या तर पहिलं जिथं पंप हाऊसची पाया खुदाई केलेली आहे त्यामध्ये पूर्ण पाणी भरतंय आणि ते काम पूर्णपणे थांबतंय. आणि म्हणून सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की तात्काळ हे काम चालू करा. तशा पद्धतीनं त्यांनी काम चालू केलं, पायाभरणी केली. आणि आता या सर्व अधिकाऱ्यांना आणि कॉन्ट्रॅक्टरना सूचना अशा दिलेल्या आहेत की मैशाळचं आवर्तन सुरू करण्यापूर्वी या पंप हाऊसचं काम पाणी लेवलच्या वरती आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी युद्ध पातळीवरती काम सुरू आहे. ते पाणी पातळीवरती येईल 15 तारखेपर्यंत. आणि म्हणून जत तालुक्यातील सगळ्या लोकांना आपल्या माध्यमातून मला सांगायचं आहे, आता पूर्ण मोटारी सगळ्या तयार आहेत, उद्याही आपण बटन दाबू शकतो. परंतु 65 गावाला जाणारं जे पाणी आहे ते पाणी पोहोचवणं ही पण आपली प्राथमिकता आहे. आणि म्हणून 15 तारखेपर्यंत हे काम सगळं पूर्ण करून, म्हणजे एकदा पाण्याच्या लेवलच्या वरती आलं तर ते काम परत अजिबात थांबत नाही. कारण एकदा त्यात पाणी भरलं तर 2, 3, 4, 5 महिने काहीच करता येणार नाही. आणि म्हणून आपण ती काळजी घेतलेली आहे. 15 तारखेच्या पुढे 1-2 दिवस आपण मैशाळ योजनेचं आवर्तन सुरू करतोय. त्यामुळे शेतकऱ्यांना ही सगळी बाब माहिती असायला पाहिजे. बेळंकी टू सलगरे या आधीमध्ये 1600 मीटरचा एक बोगदा आहे आणि त्या बोगद्याचं काम सुद्धा जोरात सुरू आहे. 1600 मीटर पैकी 200 मीटर बेळंकी कडून येणारा या बोगद्याचं काम पूर्ण झालेलं आहे. तिथं काही हार्ड रॉक जास्त नसल्यामुळे तिथं काही कामामध्ये अडचणी येत आहेत. परंतु अधिकारी पूर्ण वेळ लक्ष देऊन आहेत. कॉन्ट्रॅक्टर पण युद्ध पातळीवरती तिथं काम करतायत. आणि सलगरेकडच्या बाजूनं 100 मीटर काम पूर्ण झालेलं आहे. म्हणजे याला झाला 8 दिवस. आता काही त्यामध्ये आणखी मीटरचा त्यामध्ये फरक पडू शकतो. आता दुसरी आणि 2 पंप हाऊस आहेत, त्यांच्या डिझाईनमध्ये बदल करण्याच्या सूचना आल्यामुळं अजून 1 महिनाभर ते काम पुढे जात आहे. महिन्याभरानंतर त्याही दोन्ही पंप हाऊसचं काम सुरू होईल. आणि लाईनचं तर काम सुरू आहे, तुम्ही बघितलं, आम्ही व्हिजिट केलेले आहे. काही पत्रकार मित्र पण त्या प्रक्रियेमध्ये आमच्या सोबत होते. आता जे काम 23-24 या वर्षामध्ये करणं अपेक्षित होतं ते काम अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरनी केलेलं आहे. मी जत तालुक्यातील जनतेच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो
की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं लक्ष देऊन हे काम पूर्ण केलंय. आता मार्च मध्ये किमान 500 कोटी रुपये हे या कामासाठी अपेक्षित आहेत आणि म्हणून अधिकाऱ्यांच्याकडून त्यांना जेवढा निधी अपेक्षित आहे त्याची माहिती घेऊन मी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये प्रत्यक्षामध्ये भेटलो आणि त्यांना सांगितलं की 500 कोटी रुपये तुम्ही आम्हाला मार्चच्या बजेटमध्ये हे सुधारित मैशाळ योजनेसाठी दिलं पाहिजे आणि त्यांनी ते देण्याचं मान्य केलेलं आहे. म्हणजे ह्या ज्या सगळ्या प्रक्रिया आहेत ह्या जत विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या कानावरती असायला पाहिजे. त्यामुळे तुम्ही चिंता करण्याचं कारण नाही. सरकार या योजनेच्या पाठीशी ठामपणे उभं आहे आणि जत तालुक्यातील दुष्काळ कायमचा संपवणं ही सरकारची प्राथमिकता आहे आणि त्यामुळे जिथं कुठं काही अडचण असेल तिथं मी स्वतः लोकप्रतिनिधी म्हणून पाठपुरावा करतोय, तिथं कुठलीही कसली अडचण येणार नाही. आता दुसरा विषय महत्वाचा पुढे काय आला की एक मैशाळ योजनेचं जे लाईट बिल येत आहे ते लाईट बिल पूर्वी मोठ्या प्रमाणात येत होतं, शेतकऱ्यांना ते भरणं शक्य नव्हतं. तत्कालीन 14 ते 19च्या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते आणि त्याने खूप चांगली योजना आपल्या या कृष्णा खोरे प्रकल्पासाठी आणली. 81% सरकार देणार, 19% आपण देणार. आता त्यामध्ये सुद्धा सरकार बदल करण्याचा विचार करतंय की शेतकऱ्याला कुठलाही त्रास होता कामा नये आणि म्हणून मैशाळ हा प्रकल्प हा पूर्ण सोलरवरती आणण्याचा सरकारचा विचार आहे. त्यासाठी 1500 कोटी रुपये सरकारकडून लागणार आहेत आणि संकचा जो साठवण तलाव आहे त्या तलावाच्या बाजूनं ही जलसंपदा खात्याची जमीन आहे आणि जर ती जमीन कमी पडली तर पहिला हा प्रोजेक्ट असा होणार आहे की जो ज्या क्षेत्रामध्ये पाणी साचतंय तिथं सुद्धा हे सोलरचे पॅनल लावण्यासाठी तशा पद्धतीचं डिझाईन हे आपल्या सरकारनं केलेलं आहे. अजून 2 महिने या सगळ्या प्रक्रियेला जाणार आहेत. 2 महिने गेल्याच्या नंतर म्हणजे मार्च मध्ये याही सोलर प्रोजेक्टसाठी सरकारच्या माध्यमातून पैसे देऊन त्याचंही आम्ही आता टेंडर काढतोय. म्हणजे ही पण बाब आपल्या सगळ्या लोकांना माहीत असणं गरजेचं आहे. आता 65 गावं आपली आहेत की ज्या 65 गावामध्ये सुधारित मैशाळ योजनेचं पाणी जाणार आहे आणि लोकांच्या मनामध्ये आम्ही आता सगळे जातो, आमची सगळी टीम गावागावामध्ये जाते तेव्हा लोकांच्या शंका असतात किंवा आम्हाला फोन येतात लोकांचे की इथून पाईपलाईन सुरू आहे पण आमच्या इथं चेंबर काढला नाही, इथून पाईपलाईन सुरू आहे पण तिची साईज छोटी आहे, इथून पाईपलाईन सुरू आहे पण सबलाईन कुठून जाणार हे आम्हाला माहित नाही. म्हणजे असे अनेक गोष्टींच्या बाबतीमध्ये लोकांच्या मध्ये संभ्रम आहे आणि म्हणून आम्ही सगळेच होतो, आमची सगळी टीम होती. अधिकाऱ्यांना मी सूचना दिली होती की आपल्याला या सगळ्या शेतकऱ्यांच्या ज्या मनामध्ये शंका कुशंका आहेत त्या दूर करण्याची सर्वस्वी जबाबदारी ही सरकारची आहे, ही आपल्या अधिकाऱ्यांची आहे आणि म्हणून त्या पद्धतीनं अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. आणि शनिवार, आता जो येणारा शनिवार आहे, मला वाटतं 4 तारीख आहे, शनिवारी आम्ही 7 ठिकाणी बैठका लावतोय. त्यामध्ये पहिली बैठक होईल मुचंडी, दुसरी बैठक होईल उमराणी, तिसरी बैठक होईल संक, चौथी बैठक होईल जालियाल बुद्रुक, 5वी होईल उमदी, 6वी होईल बालगाव आणि मग शेवटची होईल वसपेट. आणि काही करेक्शन असतील तर आम्ही 1-2 दिवस अगोदर सांगू. तर या 7 गावांमध्ये 65 गावांची त्याचा आम्ही चार्ट तयार केलेला आहे. तो चार्ट मी तुम्हाला देतो. आता तुमचा वेळ जास्तीचा मी घेणार नाही. काही ठिकाणी 7 गावं, काही ठिकाणी 8 गावं, अशी तिथल्या सगळ्या शेतकऱ्यांना तुमच्या माध्यमातून उद्या तुम्ही हे छापालच, त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांच्या लक्षात येईल की सगळे वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून कनिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सगळे अधिकारी या बैठकीला असणार आहेत. त्यामुळं कुणाच्याही मनामध्ये कसली शंका असेल, कुणाचीही या सुधारित मैशाळ योजनेच्या बाबतीमध्ये काही सूचना असेल तर त्या सगळ्या शेतकऱ्यांना माझं नम्र आव्हान आहे, नम्र विनंती आहे की तुमच्या दारामध्ये आता सरकारचे सगळे कर्मचारी येत आहेत. तुम्ही आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलंय, आम्ही तुमच्या दारामध्ये येतोय आणि तुमच्या सगळ्यांच्या काही सूचना आहेत त्या ऐकून घेऊन त्यामध्ये काही बदल अपेक्षित असेल, कुठला एखादा तलाव राहिला आहे, एखादी लाईन टाकायची राहिली आहे, एखादी लाईन टाकली पण बाकीच्या ठिकाणी लाईन टाकण्याची आवश्यकता आहे, ते तुम्ही यामध्ये धरलेलं नाही. चेंबरची आवश्यकता आहे, चेंबरची आम्हाला माहिती नाही, कारण इंजिनियरच्या पद्धतीनं काम करतात. पण आम्ही इथं जन्मलोय,
आम्ही इथं वाढलोय, आम्ही शेळ्या मागं, मेंढ्या मागं, गाई मागं, म्हैसी मागं आम्ही फिरलोय. आम्ही फिरल्यामुळं कुठलं पाणी कुठं जाऊ शकतं, कुठं पाणी सोडल्यानंतर कुठलं रान भिजू शकतं हे आमच्या आळानी शेतकऱ्याला पण माहित आहे. त्यामुळं त्याच्या सूचना या आमच्यासाठी महत्वाच्या आहेत आणि म्हणून तशा पद्धतीचं नियोजन आणि आम्ही प्रेझेंटेशन देणार आहे. ही काही नुसती बैठक नाही. तुम्हाला या 7 ठिकाणी व्यवस्थितपणे स्क्रीनवरती प्रेझेंटेशन दिलं जाईल आणि त्यामध्ये तुमच्या शंका असतील तर त्याचं निरसन करून त्याची आम्ही दुरुस्ती करणार आहे. म्हणजे यामध्ये जर काही बदल करायला लागला तर तो बदल करणं आम्हाला आता शक्य आहे आणि म्हणून तशा पद्धतीच्या 7 बैठका ह्या 65 गावासाठी लावलेल्या आहेत आणि त्याची सगळी यादी मी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती आमच्या पीएच्या माध्यमातून देण्याची व्यवस्था करतो. आता हा विषय झाला म्हैसाळचा. आता दुसरे काही विषय अत्यंत महत्वाचे आहेत. तो विषय म्हणजे काय आहे की सगळ्यात जास्त फोन काय येत असतील मला की आमचा ट्रान्सफॉर्मर जळलाय, टीसी जळलाय आणि तो आम्हाला मिळत नाही. आता मला आनंद आहे या गोष्टीचा. मी काम करणारा कार्यकर्ता आहे. मी जेव्हा काम करण्यापूर्वी माझा मोठेपणा अशातला भाग नाही, परंतु 2-2 महिने, 1.5 महिने ट्रान्सफॉर्मर मिळत नव्हते. ट्रान्सफॉर्मर झाला तर 8-8 दिवस त्याचे रिपोर्टिंग होत नव्हते. रिपोर्टिंग झाला तर त्या शेतकऱ्यांनी वर्गणी काढायची, गाडी करायची, त्या गाडीमध्ये तो टीसी ठेवायचा आणि मग तिकडे त्या ऑफिसला जायचं, तिथून तो टीसी भरायचा, तो इकडे घेऊन यायचा, उतरायचा, अशी पद्धत होती. तर ती पद्धत सगळी पूर्णपणे बंद केलेली आहे. बंद केले म्हणजे काय मी बंद केले अशातला भाग नाही. सरकारचा नियम आहे की एखादं रोहित्र किंवा एक टीसी जळला तर तो सरकारी गाडीतनं तो अधिकारी येऊन, त्यांचे कर्मचारी येऊन तो खोलून घेऊन परत तिकडे गेला पाहिजे आणि नवीन आणून जोडला पाहिजे. त्याचं सरकार पैसे देते, पण तशा पद्धतीने इथं होत नव्हतं. आता तुमच्याही कानाला वरती आला असेल, आपण 2-3 दिवसाच्या पुढं आपण हे जर टीसी जळाले असतील तर ते बदलण्यासाठी जास्तीचा वेळ लावत नाही. परंतु त्याच्याबद्दलची पण माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. कारण जत विधानसभा मतदारसंघामध्ये 533 नवीन टीसी आणि काही 63-100 करण्याची आवश्यकता आहे. किती? 533. पूर्ण सांगली जिल्ह्याचा मी आढावा घेतला. सांगली जिल्ह्यामध्ये पलूस कडेगावला मागणी नाही, इस्लामपूर शिराळ्याला मागणी नाही, म्हणजे वाळव्याला. इकडं मिरजचं काम पालकमंत्री आता महोदय असल्यामुळे त्यांनी तिथं बऱ्यापैकी काम या 2-2.5 वर्षामध्ये पूर्ण केलेलं आहे. मागणी जास्त कुठं आहे? जत, खानापूर, आटपाडी. आणि म्हणून याचा सगळा आराखडा मी अधिकाऱ्यांच्याकडून घेतला. तर आटपाडीमध्ये 380 नवीन ट्रान्सफॉर्मरची गरज आहे. खानापूरमध्ये 290 ट्रान्सफॉर्मरची गरज आहे, नवीन तयार करणं आणि काही 63-100 करणं. आणि जतमध्ये 533. जतचे 533 नवीन ट्रान्सफॉर्मर टाकणं आणि 63-100 करणं, याला 54 कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे. किती? 54 कोटी रुपयाची. आणि खानापूर 13 कोटी आणि आटपाडीला 17 कोटी. आणि म्हणून मी परवा राज्याचे मुख्यमंत्री आणि ज्यांच्याकडे ऊर्जा खातं पण आहे त्या माननीय देवाभाऊंची भेट घेतलेली आहे आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही आता मला शब्द दिला होता आणि त्यामुळे आता सगळी जबाबदारी तुमच्याकडे आहे आणि तुम्ही मला निरंतर योजनेतून, म्हणजे राज्य सरकारची एक ऊर्जा विभागाची निरंतर योजना आहे, या योजनेच्या माध्यमातून 54 कोटी रुपये जतसाठी, 13 कोटी खानापूरसाठी आणि 17 कोटी हे आटपाडीसाठी, असे 84 कोटी रुपये तुम्ही आम्हाला मंजूर करून द्यावेत आणि त्यांनी तात्काळ या बाबतीमध्ये कारवाई करण्याच्या सूचना या त्या डिपार्टमेंटला दिलेल्या आहेत. आणि म्हणून मी आपल्या तालुक्यातल्या लोकांना, त्याला वाटतं की उद्या आल्याला टीसी बसला पाहिजे, तर त्यांना माझी विनंती आहे की मी हे सगळं व्यवस्थितपणे, आता 40 टीसी मंजुरीला मुंबईमध्ये आहेत, ते पुढच्या 8 दिवसामध्ये मी परत एकदा जाऊन हे सोडून वेगळे जे 40 पाठवलेले आहेत त्याच्यासाठीचा निधी वेगळा मंजूर करून घेतोय. जिल्हा नियोजनमध्ये माझ्या माहितीप्रमाणे 30 कोटी रुपये या गोष्टीसाठी त्यांच्याकडे प्रस्तावित आहेत. आणि जे नवीन पालकमंत्री येतील त्यांच्याकडे मी जत विधानसभा खानापूर आटपाडीच्या जनतेच्या वतीनं मी विनंती करणार आहे की हे 30 कोटी रुपये आहे
त्यातले काही 4-5 कोटी रुपये तुम्ही इतर जिल्ह्यासाठी वापरा, जिथं गरज नाही तिथं वापरण्याची आवश्यकता नाही. ते सगळे पैसे हे तुम्ही जत, खानापूर आणि आटपाडी यासाठी वापरले. तुम्हाला खानापूर आटपाडी सारखं का म्हणतोय, तर तिथं सुद्धा बॅकलॉग आहे. पूर्ण मी त्यांच्याकडून आराखडा घेतला, अधिकाऱ्यांच्याकडून त्यांच्या बरोबर सविस्तर बैठक केली. तुम्ही जे फोटो सगळ्यांनी बघितले असतील. मी तेव्हा कार्यकर्त्यांना कुणाला बोलावलं नाही की व्यवस्थितपणे चर्चा करता येत नाही. मी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पासून कनिष्ठ अधिकारी दोन्ही विधानसभा मतदारसंघातले बोलवले होते आणि त्यांच्याकडून डिटेल माहिती घेतली. त्यामुळे आता 3 पर्याय आपल्याकडे आहेत. एक निरंतर मधून 54 कोटी रुपये जतसाठी आणणं, नंतर जो आता 40 ट्रान्सफॉर्मर नवीन मंजूर करण्यासाठी आपल्या विभागानं मुंबईला जो प्रस्ताव पाठवलेला आहे त्यांच्याकडे पुढच्या आठवड्यात जाऊन बसून तो प्रस्ताव मंजूर करून घेणं, नंबर 2. आणि नंबर 3, जिल्हा नियोजन मधून जे 30 कोटी रुपये या कामासाठी प्रस्तावित आहेत त्यातला 90% निधी हा त्यांनी आपल्याला दिला पाहिजे. तो आपला अधिकार आहे आणि म्हणून येणाऱ्या पालकमंत्र्यांच्याकडे मी त्याचा पाठपुरावा करणार आहे. हे पत्र मी तुम्हाला देतो. दुसरा विषय अत्यंत महत्वाचा आहे की ज्याच्याकडे कुणीच लक्ष दिलं नव्हतं. एखादं सब स्टेशन निर्माण करायचं म्हटलं तर एमएससीबीला खूप मोठा खर्च करावा लागतो. त्याचा आकडा करोडो रुपये जातो. आणि मुळामध्ये आपल्या या सांगली जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये पवन ऊर्जेचे मोठे प्रकल्प झालेले आहेत, पवन चक्की, विंड. तर यामध्ये 110 केव्हीचा 33 केव्हीचा पळसवाडी पवन ऊर्जा उपकेंद्र आहे. 220 केव्हीचा खानापूर स्विचिंग उपकेंद्र आहे. 220/33 केव्हीचं मेंढीगिरी पवन ऊर्जा उपकेंद्र आहे. 132/33 केव्हीचं वसपेट पवन ऊर्जा उपकेंद्र आहे आणि 220/33 केव्हीचं सेड्या पवन ऊर्जा उपकेंद्र आहे. आता आपल्याकडेच ही 3 उपकेंद्र आता तयार आहेत आणि त्यामुळं एमएससीबी खात्याला नव्यानं उपकेंद्र मंजूर करण्याची आवश्यकता नाही. ही जी पवन चक्क्या कंपन्यांची उपकेंद्र आहेत ती सरकारनं तात्काळ ताब्यात घेण्याची आवश्यकता आहे आणि तशा पद्धतीची रचना या उपकेंद्रांमध्ये आहे. त्यामुळे सरकारचा वेळ आणि सरकारचा पैसा मोठ्या प्रमाणात वाचू शकतो आणि जत तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं, जत तालुक्यामधल्या लोकांचं जे एमएससीबीला सब स्टेशनची कमतरता आहे म्हणून जे काही नुकसान होतंय ते नुकसानापासून हे वाचणार आहे. आणि याच्याबद्दल पण माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे मी विनंती केलेली आहे आणि त्यांनी तात्काळ ही उपकेंद्र ताब्यात घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. म्हणजे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे मंजूर करणं, ते काम करणं, ते कॉन्ट्रॅक्टर बघणं, त्याला जागा बघणं, या गोष्टी फार किचकट आहेत. मग कुठं जर फॉरेस्टची जमीन येते ते फॉरेस्टवाले करू देत नाहीत. ह्या वर्षानुवर्षे कामं पडून राहतात. म्हणून आता एक वेगळा मार्ग आपण या माध्यमातून काढतोय आणि हे मला वाटतं की आता हे काम आम्ही हातात घेतलंय तर निश्चितपणे सरकार त्या गोष्टी सुद्धा ताब्यात घेईल. आता सरकारने एक दुसरं धोरण हातामध्ये घेतलं की सोलार पंप. आणि सोलार पंप हा आता आपल्या सरकारचा एक महत्वाचा प्रकल्प आहे आणि त्यामध्ये काही नवीन गोष्टी करण्याची आवश्यकता आहे. कारण सोलार आपण जतमध्ये राहतो, दुष्काळी पट्ट्यामध्ये राहतो आणि आता सरकारने एमएससीबीचे कनेक्शन डायरेक्ट देणं बंद केलेलं आहे आणि त्यामुळे सगळं सोलारवरती होणार आहे. तर त्याचे फायदे आणि त्याचे तोटे, त्याच्यामध्ये काय बदल करण्याची आवश्यकता आहे, त्याच्यामध्ये ऑफग्रीड सोलार पंप ऐवजी ग्रीड कनेक्टेड सोलार पंप करण्याची मागणी मी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे केलेली आहे. त्यांनी हे सगळं व्यवस्थितपणे विषय समजून घेतलेला आहे. मी त्यांच्याकडे विनंती अशी केली की सोलार पंप आमच्या जतमध्ये 400, 500, 1000 फुटापर्यंत आमचे शेतकरी बोर मारतात. त्यांच्या मोटारी इतक्या खाली असतात की ते पाणी इतक्या प्रेशरनं मारू शकत नाही किंवा 3-3 हजार फूट, 4-4 हजार फूट, 5-5 हजार फूट पाईपलाईन आमच्या लोकांच्या आहेत आणि तिथंपर्यंत हेड या सोलार पंपला मिळत नाही. आणि म्हणून खूप चांगल्या पद्धतीचे, कारण 2000 मेगावॅट हे जर आपण सरकारनं ही जर योजना राबवली तर किमान 2000 मेगावॅट हे जे नुकसानी जाणार आहे. कारण आता शेतकरी समजा वीज तयार केली, त्यांनी त्या दिवशी वापरलीच नाही तर ती वाया जाते दुसऱ्या दिवशी. हे जर ग्रीन कनेक्टेड केलं तर ती वीज ही एमएससीबीकडे स्टोरेज होईल, परत शेतकरी वापरेल. म्हणजे किमान 2000 मेगावॅट विजेचं जे नुकसान होणार आहे त्यापासून ते वाचणार आहे. असं एक विनंती केली. ही आपल्या जतसाठी पण खूप महत्वाची बाब आहे. त्यासाठी ह्या सगळ्या मागण्या या सरकारकडे आम्ही केलेल्या आहेत. दुसरा विषय, कृषी विभागाचे सगळे अधिकारी मी आज बोलवलेले होते. जिल्ह्याचे कृषी अधिकारी असतील, तालुक्याचे कृषी अधिकारी असतील किंवा इथली त्यांची टीम असेल आणि मी त्यांना विनंती केलेली आहे
की पुढच्या 4-5 दिवसाच्या आतमध्ये मला तुमच्याशी चर्चा करायची आहे, तुमच्याशी बसायचं आहे आणि तुमच्या माध्यमातून ज्या योजना लोकांच्या पर्यंत गेल्या नाहीत त्या योजना लोकांच्या पर्यंत पोहोचवायच्या आहेत आणि तुम्हाला काही अडचणी असतील तर त्याही तुम्ही सूचना मला द्या. त्या सूचनांचं मी सरकारकडे पाठपुरावा करून सरकार दरबारी निर्णय घेण्यास त्यांना भाग पाडू. वन विभागाच्या माध्यमातून आमचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना काही लोकांना अतिक्रमण आहे म्हणून नोटीस आलेली आहे आपल्या तालुक्यामध्ये. मला वाटतं 200-250 लोकांना त्याची यादी पण मी अधिकाऱ्यांच्याकडून घेतलेली आहे. वन विभागाच्या जमिनीमध्ये ज्या लोकांची अनेक वर्षांपासून घरं आहेत, 2-2, 3-3 पिढ्यापासूनची घरं आहेत आणि त्या लोकांना तुमची घरं काढा म्हणून नोटीस दिलेल्या आहेत आणि त्या लोकांना आपल्या माध्यमातून मला विनंती करायची आहे, तुम्ही अजिबात घाबरू नका, तुम्ही अजिबात चिंता करू नका. तुम्हाला ही सगळी जी घरं तुमची आहेत ती घरं कायम करण्याच्या दृष्टिकोनातून वन हक्क समितीला जे अधिकार आहेत त्याच्याबद्दल ज्या गावामध्ये नोटिसा दिलेल्या आहेत त्या सगळ्या लोकांना व्यवस्थितपणे त्या कायद्याची सगळे मी GR कॉपी घेतलेल्या आहेत आणि तशा पद्धतीनं माननीय सरपंच साहेब, माननीय ग्रामसेवक अण्णासाहेब, तिथले वन हक्क समितीचे अध्यक्ष, त्यांचे सर्व सदस्य आणि मी एक एजन्सी त्यांना नेमून देतोय. काही लोकांना आपल्याला अर्ज कुठं करायचा, कसा करायचा, त्याची प्रक्रिया कशी राबवायची हे लोकांना माहीत नाही. तर काही लोक यामध्ये लोकांच्या मदतीसाठी काम करत राहतात, ना नफा ना तोटा, फक्त लोकांना मदत. अशा लोकांना मी जोडून या सगळ्या लोकांना देतोय आणि त्यांचे व्यवस्थितपणे प्रस्ताव करून त्यांची घरं कायम करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळेजण प्रयत्न करतोय. दुसरं, वन विभागाच्या माध्यमातून मागं आमचा एक शेतकरी सोपान यालाप्पा लोखंडे यांच्या 21 मेंढ्या मारल्या होत्या आणि त्यांना आज आम्ही 2,20,125 रुपयाची वन विभागाच्या माध्यमातून वन्यजीव प्राण्यांनी हल्ला केल्याच्या नंतर नियमाप्रमाणे जी मदत मिळते ती मदत आज आपले जिल्ह्याचे वन अधिकारी माननीय सुपणे साहेब, त्यांची सगळी टीम, आपले इथले RFO असतील त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही त्यांना आज चेक दिलेला आहे. असे सगळे विषय आज आम्ही केलेत. आता दुसरा महत्वाचा विषय आला रस्ते. तर रस्त्याच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजना या योजनेमध्ये आराखड्यामध्ये काही रस्ते आहेत ते पण अधिकारी मी आज बोलवून घेतले होते आणि त्यांना मी ह्या सूचना केलेल्या आहेत की आता मला काही जो किलोमीटर टार्गेट मिळेल 4-8 दिवसामध्ये आम्हाला कळेल की आम्हाला 50 किलोमीटर मिळणार, 60 मिळणार की 70 मिळणार, काय मिळेल ते रस्ते सोडून ज्या रस्त्यांच्यासाठी ग्रामीण विकास मंत्रालयाकडे मोठ्या प्रमाणामध्ये निधी नाही ते सगळे रस्ते जे ग्रामीण मार्ग आहेत ते सगळे मार्ग हे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्याच्या बाबतीमध्ये सूचना मी सर्व अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि तशा पद्धतीनं हे ODRचे MDR रोड करण्याच्या संदर्भामध्ये आता मी पूर्णपणे लक्ष घालतोय. एकदा MDR रोड झाले तर मोठ्या प्रमाणामध्ये निधी हा सरकारच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करता येतोय. त्यामुळे रस्त्याच्या बाबतीमध्ये काही ज्या लोकांच्या तक्रारी आहेत, लोकांच्या काही अडचणी आहेत तर त्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये मार्ग काढतोय. आम्हाला सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मोठा निधी तर मिळेल. मी भेटलो होतो माननीय मंत्री महोदयांना की बाबा जतमध्ये खूप रस्त्याची दयनीय अवस्था आहे आणि त्यांनी जो सर्व्हे केला, मागं रवींद्र चव्हाण साहेब या खात्याचे मंत्री होते आणि ते म्हणले ठीक, ही बाब खरी आहे की जतला रस्त्यासाठी मोठा निधी आवश्यक आहे. आता एक केंद्र सरकारकडून पण एक रस्ता प्रत्येक विधानसभा मतदारसंघाला मिळतो आणि त्यामधून एक 150 कोटी रुपये आपल्या तालुक्याला कसे मिळतील याच्याबद्दलही मी काही काल अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे आणि तशा पद्धतीचा एक राज्यमार्ग की ज्या राज्यमार्गाला काम करण्याची आवश्यकता आहे तोही मार्ग आम्ही धरतोय. म्हणजे येत्या 2-3 महिन्यामध्ये ती पण कामं पूर्ण होऊन जातील. बाकी वैयक्तिक लाभाच्या योजना वगैरे ती सगळी आम्ही कामं करतोय. अधिकारी लोकांना आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे, जे कोणी सांगलीत राहत असेल, पूर्वी कुठं कवट्याला राहत असेल तर त्यांना माझी विनंती आहे, तुम्हाला जिथं नेमणूक दिलेली आहे, जिथं तुमचं कामकाज चालतं, तुमचं जे कामकाजाचं कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही येऊन राहिलं पाहिजे. तुम्ही आता पूर्वीची परिस्थिती जतची समजू नका. जतमध्ये आम्हाला फक्त लोकांचं काम पाहिजे, लोकांना कुठल्याही कसलाही त्रास होणार नाही याची काळजी घेण्यासाठी मला लोकांनी निवडून दिलेलं आहे. त्यामुळे लोकांची काळजी घेणं, लोकांना त्रास न होऊ देणं आणि लोकांची कामं सुलभ करणं यासाठी मी लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळे सगळ्या अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही सगळेजण
तुमच्या नेमणूक दिलेल्या ठिकाणी तुम्ही सगळी राहण्याची व्यवस्था करा. इकडे तिकडे काही पळापळी करू नका, त्याचा काही उपयोग होणार नाही. आणि अधिकाऱ्यांना माझी सूचना आहे की तुम्ही चांगलं काम करा, आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभं राहणार आहे. आता मी रोजगार हमीचं काम हातामध्ये घेणार आहे. बीडीओ साहेबांशी मी मगाशी बोललो तर ते म्हणले की राज्य सरकारनं एक निर्णय केलेला आहे की रोजगार हमीचं काम तुम्ही करू नका, पूर्वी केलेली कामच तुम्ही कंप्लीट करा. अरे आपल्याला कामच नाही झालं तर ते आपल्यासाठी लागू होत नाही. तर मी रोजगार हमी मंत्र्यांना आता जेव्हा मी मुंबईला जाईल तेव्हा भेटतोय. राज्याचा त्यांचा काही विषय असू द्या, जिल्ह्यासाठी आणि जत विधानसभा मतदारसंघासाठी त्यांनी तात्काळ त्यामध्ये बदल करून काम करण्याच्या बाबतीमध्ये नवीन शासन निर्णय घेऊन तो निर्गमित करावा, अशा पद्धतीचं मी काम करतोय. आणि जत तालुक्यातले पत्रकार मित्र, तुमच्याकडून मला अपेक्षा आहे, आता निवडणुकीच्या पूर्वी काय व्हायचं ते झालंय, त्यामुळे तुम्ही आता एकदम बिनधास्त आमच्यासोबत विकासाच्या सोबत राहण्याची आवश्यकता आहे. आणि तुम्ही माझ्यासोबत असाल तर जत तालुक्यातले जे पाणंद रस्ते आहेत, जत तालुक्यामधले जे सिवेजचे रस्ते आहेत, ते सगळे रस्ते आपल्याला कंप्लीट करायचे आहे. आणि त्यामध्ये सगळ्यात मोठी साथ मला माझ्या पत्रकार मित्रांची लागणार आहे. सगळ्यात मोठी साथ मला माहिती अधिकारवाले कार्यकर्त्यांची लागणार आहे. त्यांच्याशी मी बोलणार आहे, त्यांच्याशी पण मी चर्चा करणार आहे. आपल्याला आता काम करायचं आहे. आपल्याला जत तालुक्याचा चेहरा मोहरा पूर्णपणे बदलायचा आहे. 2-3 वर्षानंतर कुणाची हिंमत नाही झाली पाहिजे की जत दुष्काळी तालुका आहे, अशी हिंमत पण होता कामा नये. जत मागास आहे, जत मध्ये हे काम राहिलंय, अशी हिंमत पण कुणाची होता कामा नये. त्यासाठी आपण सगळेजण एकत्रितपणे काम केलं तरच ते काम होऊ शकतं. एकट्या लोकप्रतिनिधीनं होत नाही, कुठल्या कार्यकर्त्यानं होत नाही. मी झडपीचा मेंबर आहे, मी झडपीचा अध्यक्ष झालो, मी अमुक झालो, तर तसं काम होत नाही. आपण सगळे जर एकमेकाच्या हातात घालून गेलो तर हे काम होऊ शकतं. आणि रोजगार हमीमधून आपल्याला मोठं काम आपल्या जत तालुक्यामध्ये उभा करायचं आहे. त्यासाठी तुमची मला साथ पाहिजे, अधिकाऱ्यांची पाहिजे. कृषी विभाग असेल, पंचायत समिती असेल आणि आपले ग्रामसेवक अण्णासाहेब असतील, सगळ्या गावचे सरपंच साहेब असतील, सरपंच साहेबांच्या विरोधात राहिलेले उमेदवार असतील त्या गावातले, तर या सगळ्या लोकांची आपल्याला साथ हवी आहे. आणि आपल्याला ही सगळी कामं पूर्ण करायची आहे. त्याचा व्यवस्थितपणे आराखडा मी बनवतोय, काही प्रमाणात बनवलाय. राहिलेला आराखडा पण आम्ही 8-15 दिवसात बनवतोय. आणि त्यामुळं आम्ही पूर्ण लोकांना निवडणुकीमध्ये जो शब्द आम्ही दिलाय तो शब्दला शब्द आम्ही पूर्ण करणार आहोत. यामध्ये कुणी कसली शंका बाळगण्याचं कारण नाही. जत शहरामध्ये एसटी स्टँड व्हावं ही लोकांची मागणी आहे. 15 कोटी रुपयेचा आराखडा अधिकाऱ्यांच्याकडून घेतलेला आहे. आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी भेटलोय की हे 15 कोटी रुपये तुम्ही आम्हाला येत्या काही महिन्यांमध्ये ते आम्हाला द्या आणि आम्हाला जत शहरासाठी एक चांगलं एसटी स्टँड उभा करायचं आहे. नगर पंचायतीला इमारत नाही. मी अनेक वेळा आमच्या भाषणामध्ये सांगितलं, आमच्या प्रचारामध्ये सांगितलं की माझा जत तालुका इतका मोठा आहे आणि अजून आम्हाला बसायला जागा नाही. तर डॉक्टर राळी साहेब इथं आहेत, शहरातले काही आमचे पदाधिकारी आता या प्रेसला नसतील, पण त्यांच्या माध्यमातून आम्ही जागा निश्चित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तुम्ही सगळे पत्रकार मित्र आहे, तुम्ही सुद्धा या शहराची नगर पंचायतीची इमारत कुठल्या जागी असावी त्याच्याबद्दल 1-2 दिवसामध्ये तुम्ही सीओ साहेबांना सांगा. आणि मग त्या पद्धतीनं मी तर माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटलो, नगर विकास मंत्री महोदयांना भेटलो की नगर पंचायतीची देखणी इमारत आपल्याला जत शहरामध्ये उभा करायची आहे, त्याच्यासाठी तुम्ही निधी आम्हाला उपलब्ध करून द्या. त्यांनी ते मान्य केलेलं आहे. आणि तिसरी गोष्ट, पंचायत समितीची इमारत आपल्या जत तालुक्याला नाही, तर त्याच्याबद्दल आता माझे सहकारी मित्रच ग्राम विकास खात्याचे मंत्री झालेले आहेत, तर त्यांना अजून मी भेटलो नाही, पण त्यांना मी जेव्हा आता मुंबईला जाईल तेव्हा ते भेटणार आहे. ती पण कामं आम्ही आता पूर्ण करून घेतोय. आता पाणी पुरवठ्याचं काम झालंय. आता दुसरी महत्वाची बाब आहे की गटाराची व्यवस्था नाही, गटार स्वच्छ होत नाहीत. लोकांची तक्रार खूप आहे की आमच्या इथं गटार तोडलं तर कर्मचारी येत नाहीत. तर आपण एक आता मोठी ड्रेनेजची जी स्कीम आहे शहरामधली, तर ती स्कीम आपण प्रपोज करतोय. त्याच्याबद्दलचाही एक आराखडा आता आपण एका अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत, ते तयार करतायत की जेणेकरून 2-3 महिन्यामध्ये येत्या ते पण ड्रेनेजची पूर्ण सिस्टीम जत शहरातील आणि नवीन जी वसाहत तयार झालेली आहे तिथली व्यवस्थितपणे ड्रेनेजची सिस्टीम पूर्णपणे तयार होईल. आणि त्याच्यासाठी लागणारा काय 100-200 कोटी रुपयाचा निधी आहे, तो पण निधी मी तुम्हाला 2-3 महिन्यामध्ये उपलब्ध करून देणार आहे.
आता मग तुम्हाला काय काय सांगायला लागलाय, तर सगळे विषय हे आम्ही मार्गी लावायला लागलोय, तर ते तुमच्या कानावरती असू द्या, कारण तुम्ही सगळे जबाबदार मंडळी आहात. आणि जतमध्ये जो बॅकलॉग राहिलाय आम्ही सारखं भाषणात म्हणत होतो, तर तो बॅकलॉग हा आहे ना, तो बॅकलॉग आम्हाला पूर्ण करायचा आहे. तो बॅकलॉग पूर्ण करण्यासाठी आम्ही आता मेहनत घेतोय. आम्ही आता गुड्डापूरच्या दानम्मा देवीचा आराखडा शिखर समितीकडे पाठवतोय. आम्ही तिथल्या देवस्थानाला सूचना दिलेल्या आहे की तुम्ही एक मोठा आराखडा 5-50 कोटीचा तयार करा आणि तो राज्य शिखर समितीच्या समोर आणून तो आम्हाला मंजूर करून घ्यायचा आहे. आमचे नामद काकांनी दानम्मा देवीचं जन्मगाव हे उमराणे आहे, तिथला त्यांनी तीर्थक्षेत्र बचा प्रस्ताव सरकारकडे पाठवलेला आहे. बनाळीचा तीर्थक्षेत्र बचा प्रस्ताव त्यांनी पाठवावा अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. संजय ते लिहित आहे तिथं मलकार सिद्धाचं मंदिर मोठं आहे जे उंदीर आहे. हे असे सगळे विषय कुठल्या ना कुठल्या विभागाकडून हे मोठ्या प्रमाणात निधी हा जत तालुक्याला आला पाहिजे. आता मी परत कलेक्टर साहेब आता रजेवर आहेत, आपल्या ज्या सीओ मॅडम आहेत त्यांच्याकडे चार्ज आहे. आपल्या तालुक्यातल्या जिल्हा परिषदच्या मराठी माध्यमाच्या आणि जिल्हा परिषदच्या कन्नड माध्यमाच्या शाळा आहेत, त्या शाळांना इमारतीची काही प्रचंड मागणी आहे, अंगणवाडी नवीन मागणी आहे. तर याच्याबद्दलची एक बैठक आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये सांगलीला लावतोय. त्याच्याबद्दलही काही प्रगती झाली तर आम्ही तुमच्याकडे सूचना देऊ. तुमच्या काही सूचना असतील किंवा प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारा. दुसरं 2 विषय महत्वाचे राहिले की महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचं जे काम आम्ही मंजूर केलं होतं 75 लाख रुपयाचं, त्याचं टेंडर राहिलेलं आहे. त्याचं आता आम्ही काम सगळ्यांची वेळ घेऊन त्याचा एक भूमिपूजनाचा कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेणार आहे. आणि जिथं आता महात्मा बसवेश्वरांचा पुतळा आहे त्याच ठिकाणी पूर्णाकृती पुतळा बसवण्याचं काम पण आम्ही आता हातामध्ये घेतलेलं आहे. तेही काम आम्ही पूर्णत्वास नेतोय. आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचं 75 लाख रुपयाच्या कामाचं टेंडर ते पण झालेलं आहे. आणि डिव्हायडरची सातत्यानं मागणी जी होती त्याचं टेंडर पण आता मला वाटतं फ्लॅट झालेलं आहे. त्याची वर्क ऑर्डर तुम्हाला काही दिवसामध्ये मिळेल. आणि ते जे बरेच लोकांनी आंदोलनं वगैरे त्या बाबतीमध्ये केली होती त्याचा निधी आम्ही बरेच दिवस दिला, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे त्याचं टेंडर झालं नव्हतं. तर त्याचंही टेंडर आता या सगळ्या काही येणाऱ्या काळामध्ये होईल. त्यामुळे काय आणखी काही तुमच्या सूचना असतील तर आम्हाला सांगा.